लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात काव्या पार्थचं भांडण मिटणार आहे. तर नंदिनी तिच्या बाळासाठी सरोगेट मदरचा विचार करणार आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा. पार्थ काव्याला खूप समजून सांगत असतो, अहो काव्या, आपल्या दोघांच्याच आठवणी इतक्या आहे की तिसऱ्याला जागाच नाही त्यामध्ये. समजा माझा कधी पाय घसरला, काव्या रागाने बघते. घसरणार नाही, मी त्याची काळजी घेईल, पण समजा घसरला तर तुमची आठवण मला सावरेल ना. ज्या मिस दिव्याला तुम्ही एवढं हेट करतात ना, त्यांना जाऊन विचारा. मी जेव्हा त्यांच्याशी बोलतो तर माझ्या तोंडामध्ये नेहमी तुमचंच नाव असतं काव्या. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. जेव्हा तुम्ही इच्छा नसताना माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी आणली, त्यानंतर तुम्ही शिकलात आणि आईपेक्षासुद्धा चांगली बनवायला लागलात. खरंच काव्या, तुम्ही बनवलेली खिचडी मला खूप आवडते आणि मी ते दिव्याला पण सांगितलं. तेव्हा दिव्याच म्हणाल्या, फॅमिली तर पाहिजेच. तेव्हा सर्वात आधी तुमचा चेहरा माझ्यासमोर आला काव्या. मी दिव्याला खडसावून सांगितलं आहे, माझ्या काव्याला कोणीच रिप्लेस करू शकत नाही, कोणीच नाही. राग शांत झाला की अजून कन्व्हिन्स करू? तर काव्या सांगते, हो झाला राग शांत, पण एक लक्षात ठेवा पार्थ, मैत्रीण कलिग्ज आहे तेवढंच ठेवा, पेक्षा जास्त नाही. तेव्हा पार्थ सांगतो, फक्त तेवढंच राहणार आणि हे शिंगेश्वर महाराज पुढचे 14 जन्म फक्त तुमचे आहेत. ते दोघंही जवळ येतात, म्हणजे इथे फायनली त्यांचं भांडण मिटलं. तर काव्याला भूक लागलेली असते. अहो देशमुख, मला भूक लागली, पेस्ट्री खायची. पार्थ तिला पेस्ट्री देतो. नंदिनी आणि मानिनी काकू देवासमोर नमस्कार करत असतात. संध्याकाळच्या वेळेला असे सगळे घरात असले ना बरं वाटतं. तर नंदिनी पण सांगते, हो आपलं माणूस बाहेर असलं तर मन लागत नाही, तेवढं तिथे जीवा येतो. मानिनी काकू सांगतात, बघ तुझं माणूस आलं. अरे जीवा, आता तू छान फ्रेश हो, हातपाय धुवून ये आणि देवासमोर उभं राहून तुमच्या बाळासाठी तेवढंच जीवा सांगतो. मी वर जाऊन थोडा आराम करतो. आत्ता ट्रॅफिकमध्ये एका बाईकवाल्याने माझ्या बाईकला धडक दिली. तर दोघीही काळजीने विचारत असतात, अहो पण तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? तेव्हा जीवा म्हणतो, नाही मला कुठे लागलं नाही, मी आराम करतो. मानिनी काकू काळजीनेच विचारतात, अरे जीवा, मी तुला नेहमी सांगत असते ती बाईक तुझी हळू चालव. तर जीवा त्यांच्यावर चिडतो, अगं आई, मी जरी व्यवस्थित चालत असेल पण समोरचा व्यवस्थित चालवतो असं नाही ना, प्रत्येकावर मी लक्ष ठेवायचं का? तिथून रागानेच निघून जातो. तर नंदिनी पण रूममध्ये येते, त्याला आधी पाणी देते. काय झालं आहे, तुम्ही सकाळी पण काही न सांगता निघून गेलात. जीवा, तुम्हाला माहीत नसेल पण माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही आहात आणि तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर मी घेऊन आली आहेच. तुमची मनापासून इच्छा आहे ना आपल्याला बाळ व्हावं म्हणून. तुम्हाला ते खेळवता आलं पाहिजे, हातात घेता आलं पाहिजे. मी आई होऊ शकत नाही हे तर कटू सत्य आहे, पण तुम्ही तर बाबा होऊ शकतात ना. तेव्हा जीवा विचारतो, म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं, मला काही कळत नाही. नंदिनी सांगते, बघा जीवा, मी जे काही सांगते ते अगदी शांततेत ऐका. आपण अशा एका व्यक्तीला अप्रोच करूया जी तुमचा आणि माझा अंश तिच्या पोटात वाढवेल. आपण सरोगसी करूया जीवा. सरोगेट मदरचा विचार करायला हवा आपण. आपलं बाळ ती तिच्या पोटात वाढवेल. तेव्हा जीवाला तर खूप मोठा धक्का बसतो. पण नंदिनी हे काय बोलते, हे कसं होऊ शकतं आणि किती फॉर्मॅलिटीज असतात, बऱ्याच अडचणी पण असतात. तेव्हा नंदिनी सांगते, अहो जीवा, मी सगळी माहिती काढली. तर आता आपल्याला अशी एक व्यक्ती शोधावी लागेल जी आपल्या बाळाला तिच्या पोटात वाढवेल. ती व्यक्ती नातेवाईकातलीच असली पाहिजे, तुमच्या किंवा माझ्या. जीवाला पण प्रश्न पडतो, नातेवाईकातली म्हणजे सगळ्यांनाच माहिती होईल. नंदिनी सांगते, मी त्याचा विचार नाही केला आहे, पण हा बेस्ट उपाय आपल्यासाठी. मी अजून एक सांगू का, माझी ओंजळ छोटी पडली म्हणून मी दुसऱ्याच्या परडीमध्ये आपल्या बागेतल्या कळ्या ठेवायला दिल्या आणि ते उमलल्यानंतर आपलंच फूल असणार आहे ना. जीवा पण सांगत असतो, अगं नंदिनी, हे एवढं सोपं नाही आहे, हे सगळं सेलिब्रिटीज करतात. नंदिनी म्हणते, अहो मग काही आपल्याला वाटत नाही का आपलं मूल असावं? फक्त सेलिब्रिटीजलाच वाटू शकतं त्यांचं मूल असावं. त्यांना मूल होत नाही, त्यांच्यासाठी सरोगसी हा उत्तम पर्याय आहे. जीवा ऐका माझं, तुम्हाला पण पटतंय ना माझं बोलणं? तेव्हा जीवा पण सांगतो, अगं नंदिनी, एवढं मोठं मन कसं आहे तुझं, मला का नाही जमलं असं. फक्त माझ्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललंस तू, स्वतःच्या भीतीवर मात केली आणि सरोगसीचा निर्णय घेतला. नंदिनी पण सांगते, जीवा, मला माझ्या आयुष्यामध्ये तुमच्यासारखं अजून कोणीतरी हवं आहे. बस आपल्याला सरोगेट मदर मिळाली ना की आपला प्रश्न सुटेल, मग आपल्याकडे आपलं बाळ असेल. तर जीवा पण तयार होतो आपलं बाळ
तर दुसऱ्या दिवशी सकाळी मिथुन काका आणि मानिनी काकू चोरओटीसाठी लागणाऱ्या सामानाची यादी करत असतात. काही प्रकारची फळं, मिठाई वगैरे. मिथुन काका ते सामान घेण्यासाठी जातात तेव्हा तिथे पार्थ येतो. अगं आई, किती धावपळ करतेस तू, हे पनं पी बरं. त्यांना पण पनं पिल्यानंतर छान वाटतं. काय चाललंय, काही काम आहे का माझ्याकडे? पार्थ विचारतो. ही चोरओटी का भरता बरं? तेव्हा मानिनी काकू म्हणतात, संध्याकाळी तुझ्या बायकोची चोरओटी भरण्याचा कार्यक्रम आहे आणि तू हा प्रश्न आत्ता विचारतोय मला. सांगू का काव्याला? पार्थ सांगतो, नको गं आई, परत ती फिसकारणारी मांजर येईल आणि उगाच. सांग ना, तू बोलते ना मला, काही प्रश्न असेल तर विचार. मग आता विचारतोय तर सांग. तू पण अगदी तुझ्या बाबांसारखाच आहे. खूप प्रश्न पडतात तुला पण. अरे, गरोदर बाईला छान वाटावं, निश्चिंत वाटावं म्हणून चोरओटी भरली जाते आणि ती 3 महिन्यानंतरच भरली जाते, कारण पहिले 3 महिने आपण कुणालाही सांगत नाही. चोरओटी भरल्यानंतर सगळ्यांना सांगायचं. तेव्हा पार्थ विचारतो, एवढी आनंदाची बातमी का लपून ठेवायची? मानिनी काकू सांगतात, अरे, आधी सुरुवातीला बऱ्याचदा 3 महिने बाळ टिकत नव्हतं, मग ते 3 महिने जास्त जपावं लागायचं. त्यामुळे ती गोष्ट कोणाला सांगायलाच नको, कळायला नको म्हणून ही प्रथा पडली. तूही विचार करत असशील, तुझ्या इतकी शिकली सवरली तरी अशा गप्पा मारते. पण काही गोष्टी पारंपरिक पद्धतीने चालत आल्या आहे आणि विश्वास आहे रे या गोष्टींवर, म्हणून नाही करायच्या ना त्या. पार्थ म्हणतो, हे सगळं असं असतं, मला खरंच माहीत नव्हतं. तेव्हा मानिनी काकू त्यांनी आणलेल्या पन्ह्याचं कौतुक करतात, छान बनवलं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, हो ना, पेऊन झाल्यानंतर ग्लास धुवून ठेव. तर मानिनी काकू त्याला फटका देतात, तू खूप त्रास द्यायला लागला सांगू काव्याला? काव्या. तर तो त्यांचं तोंड दाबतो, अगं मी धुतो ना, कशाला सांगते. तर काव्या तिच्या रूममध्ये छान तयार होत असते आणि नंदिनी तिचं आवरून देते. काव्याने खरंच खूप छान आवरलेलं असतं आणि छान दिसते ती. नंदिनी पण तिला म्हणते, किती छान दिसते माझी बहीण. तेव्हा काव्या सांगते, अगं ताई, माझं आवरण्यासाठी अजून तुझी मदत घ्यावी लागते मला आणि माझं बाळ कसं सांभाळणार मी? तेव्हा नंदिनी म्हणते, अगं हा प्रश्न पडलाच कसा तुला? मला खात्री आहे की माझी काव्या उत्तम सांभाळेल बाळाला, आणि नाहीच सांभाळलं गेलं तर त्याची मावशी आहे ना. काव्या सांगते, तू तुझ्या बाळाला सांभाळशील का माझ्या? तर नंदिनीला थोडा प्रश्न पडतो बाळाबद्दल विषय आल्यानंतर. बरं ठीक आहे, तुझ्या बाळाला सांभाळ, मी तुझ्या बाळाला सांभाळेल. ती काव्या मावशी ना मी पण. तुझंसुद्धा पोट दिसायला लागलं. ती हात ठेवणार तितक्यात नंदिनी तिच्या पोटावर हात ठेवते. तिला आठवतं की खाली येण्याच्या आधी जीवानेच तिला आठवण दिली होती खोटं पोट लावण्याची. हो अगं बघ ना, अचानक पोट दिसायला लागलं, कळलंसुद्धा नाही. काव्या तिला साडी नेसण्यासाठी फोर्स करते, अगं ताई तू पण नेस ना. तेव्हा नंदिनी सांगते, अगं आज तुझा स्पेशल दिवस आहे ना, मग तू नेस, मी माझ्या चोरओटीच्या दिवशी नेसेल. तर जीवा आणि पार्थ सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी दरवाजाजवळ उभे असतात. तिथे मामी पण येतात, त्यांना नमस्कार करतात, त्यांचंही स्वागत करतात. बरेच इतर पाहुणे येतात, शारदा काकू पण येतात, त्यांना 2 चाफ्याची फुलं देतात. आता तुम्हाला तर माहितीच आहे ना, तुम्हाला 2 नातवंड येणार आहे, म्हणून तुमच्यासाठी 2 फुलं. तेव्हा शारदा काकू पण सांगतात, खरंच माझे दोन्ही पण जावई इतके गुणी आहेत ना, म्हणून मला माझ्या मुलींची काळजीच नाही वाटत. तेव्हा जीवाई सांगतो, हो आई, आई वाट बघते तुमची, जा मध्ये. तर मानिनी काकू तर शारदा काकूंना बघून खूप खुश होतात. दोघी एकमेकीला कॉंग्रॅच्युलेट करत असतात आजी होणार म्हणून. तेव्हा वसू आत्या दोघींना खूप रागाने बघतात. यांचं काय गुलगुलू चाललेलं असतं काय माहिती. सगळे पाहुणे आल्यानंतर पार्थ एका ठिकाणी उभा असतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी असतं. जीवा त्याला विचारतो, अरे बडे भैया, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का? तेव्हा पार्थ म्हणतो, अरे हा लग्नाचा प्रवास नको होता तेव्हापासून असण्यापर्यंतचा सगळा प्रवास मला आठवला आणि डोळ्यात पाणी आलं. तेव्हा जीवाई म्हणतो, पण मग आता टेन्शन नको घेऊ ना, सगळं व्यवस्थित झालं आहे. तर पार्थ म्हणतो, हो तुझ्याकडे पण गुड न्यूज आहेच ना, आणि मी जगातला बेस्ट काका होणार आहे. माझ्या पुतणीला अजिबात ओरडायचं नाही नाहीतर मार देईल तुला. दोघंही एकमेकाला मिठी मारतात. पण मी आज काव्यांना एक सरप्राईज देणार आहे, कोणीतरी येणार आहे. तेव्हा जीवा सांगतो, मीच दिव्या येणार आहे का? पार्थ म्हणतो, काय रे, नाही येणार आहे, मी सांगितलंच नाही आहे. असं कोणतरी येणार आहे की काव्या तिला बघून खूप खुश होणार आहे. मला तर असं वाटतं की अनिशा येणार असेल काव्याला भेटायला, आणि तिला बघून काव्य तर खुश होणारच. तर नंदिनी काव्याला घेऊन आलेली असते आणि सगळे त्यांच्याकडे बघतात. काव्य आणि पार्थमध्ये इशारे चालू असतात, काव्य छान दिसते. नंदिनी थोडी घाबरलेली असते, तेव्हा जीवा पण तिला धीर देत असतो, शांत राहा, सगळं ठीक होईल.
तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नंदिनी आणि जीवा दोघंही ते पोट शोधत असतात. तेव्हा जीवा विचारतो, अगं तू कुठे ठेवलं होतं? नंदिनी म्हणते, समोरच ठेवलं होतं, बेडवरच होतं ना. तिथे शारदा काकू येतात, तुम्ही हे शोधताय का? जीवा नंदिनी दोघांना पण खूप मोठा धक्का बसतो. तर हा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात तर खूप मोठा धमाका होणार आहे प्रेक्षकांनो. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.